मंडळी नमस्कार. नाशिकच्या दिंडोरीमध्ये भीषण असा अपघात झाला. शिवाजीनगर जो एरिया आहे या एरियामध्ये अपघात झाला आणि 9 जणांना दुर्दैवी जीव गमवावा लागलेला आहे. याच्यामध्ये लहान लहान मुलं देखील आहेत. आता झालं काय तर खाजगी क्लासेसचं स्नेहसंमेलन होतं आणि या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उरकून यांच्याकडे जी मारुतीची XL6 गाडी होती, ही गाडी घेऊन घराकडे परतत असताना भीषण अपघात झाला. अपघात झाला कसा तर कॉर्नर होता आणि त्या कॉर्नरला टर्न घेताना बाजूला एक विहीर होती. तो जो कार चालवणारा चालक आहे त्याच्या लक्षात आलं नाही आणि ती जी गाडी आहे ती विहिरीचा कठडा तोडून विहिरीमध्ये गेली. आतमध्ये गेल्याच्या नंतर ही जी काही सगळी माणसं होती, लहान मुलं देखील होती त्यामध्ये आणि यांना जलसमाधी मिळाली आहे. हे दुर्दैवी आहे. याचं कारण म्हणजे काय तर अपघात होण्याचं कारण काय तर विहीर जी आहे या विहिरीला कुठल्याही प्रकारचं सेफ्टीसाठी काहीही लावलेलं नव्हतं. म्हणजे ना सेफ्टीसाठी बॅरिकेड लावले होते तिथे, ना सेफ्टीसाठी रेप्लिकेटर लावले होते. कुठल्याही प्रकारचं रेप्लिकेटर जे आहे ते देखील नव्हते. आता यामुळे भीषण असा अपघात झाला. दुर्दैवी या 9 जणांना जो आहे तो जीव गमवावा लागलेला आहे. इथे कार चालकाची देखील चूक आहे. त्याची चूक काय की क्लासेस पासून 200 ते 300 मीटरवर टर्न होता. मग एवढी जोरात गाडी का घेऊन जावं. एवढी गाडी जोरात होती की ती गाडी धडकल्याच्या नंतर लगेच खाली गेली. त्याचबरोबर त्या गाडीमधून एक महिला अपघात झाल्याच्या नंतर काचामधून खाली पडली, अगोदर पडलेली आहे, जी की तिला शेवटला नंतर काढण्यात आलं. पण तिथे त्या महिलेला देखील सीट बेल्ट घालण्यात आला नव्हता. म्हणजे सीट बेल्ट खूप महत्वाचा असतो. जर सीट बेल्ट असता तर ती महिला अगोदर पडली नसती बाहेर जाऊन. यामुळे मी प्रत्येक वेळी चॅनलच्या माध्यमातून सांगतोय, सीट बेल्ट घाला. सीट बेल्ट खूप काम करतो छोट्या छोट्या अपघातामध्ये देखील. इथे जर सीट बेल्ट असता तर ही जी काही महिला आहे ती अगोदर खाली गेली नसती आणि काच फुटला नसता. आणि कदाचित विहिरीमध्ये ज्यावेळेस गाडी पडली आजूबाजूच्या लोकांना लगेच माहिती झालं होतं, पण समोरचा काच फुटल्यामुळे आतमध्ये सगळं पाणी गेलं आणि बाकीची जी जी काही लहान मुलं आणि जी मंडळी होती यांना देखील जलसमाधी मिळालेली आहे. त्यामुळे मी प्रत्येक वेळी सांगतोय की गाड्या सुरक्षित चालवा. गल्लीमध्ये तुम्ही एवढ्या जोरात का गाडी चालवताय मला काही कळत नाहीये. आणि कॉर्नरला देखील जोरात गाडी का घ्यावी. जर आपल्याला नवीन रस्ता आहे त्या रस्त्याचा अंदाजच नाहीये तर एवढी जोरात गाडी का चालवावी. आणि इथे विहीर ज्यांनी कुणी बांधली होती त्यांनी तिथे मोठे कटडे बांधायला हवे होते, रिफ्लेक्टर लावायला हवे होते, जेणेकरून ह्या 9 माणसांचा जीव गेला नसता. इथे आता प्रशासन जे आहे यांनी ती विहीर आता बुजवण्याचं काम केलंय, आता बुजवलीये. पण ही जी काही 9 लोक जी काही या अपघातामध्ये दुर्दैवी गेली, यांच्या जीवाला जे काही झालंय याचं जे बरं वाईट झालंय त्याला जबाबदार कोण, म्हणजे यांचा जीव गेलाय त्याला जबाबदार कोण आहे. इथे रस्त्याच्या कडेला एवढ्या जवळ विहीर आहे आणि ही विहीर आली कशी. आणि जर विहीर एवढ्या जवळ आहे तर तिला पूर्णतः बांधायला पाहिजे होतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं की इथे विहीर चुकीच्या पद्धतीने आहे का इथे कार चालवणारा देखील चूक आहे. कुणाची चूक वाटते यामध्ये आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही चॅनलला जर आमच्या नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी रोज सगळ्यांना सांगतोय तुम्ही सुरक्षित राहा. गाडी फक्त गरजेसाठी वापरा, अपघात होणार नाहीत.